नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आयओटी म्हणजे काय आहे। आयओटीचा लॉंग फॉर्म पाहिला गेलं तर इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय आहे आयओटी। हा काय आहे आयओटीचा लॉंग फॉर्म आहे। आता आपल्याला पाहायचं आहे की आयओटी कशासाठी वापरलं जातं। येणाऱ्या काळामध्ये आयओटीचा वापर करून आपल्याला आपले जे काही काम आहे ते काम कशा पद्धतीने सोपं होणार आहे आणि आयओटीचा जो वापर आहे तो येणाऱ्या काळामध्ये कसा वाढत जाणार आहे याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की आयओटी मुळे आपल्या जीवनामध्ये कसा आमूलाग्र बदल होणार आहे, आयओटी कोणकोणत्या सेक्टर मध्ये वापरलं जाऊ शकतं आणि आयओटीचा जो काही यूज आहे तो यूज कशा पद्धतीने ॲक्युरेट आणि अतिशय व्यवस्थित पद्धतीने आपण करू शकतो। ही जी काही सर्व माहिती आहे ही सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्याच्या या लेक्चर मध्ये मिळणार आहे आणि आयओटी काय आहे हे तुम्हाला सविस्तरपणे समजून जाणार आहे। एग्जाम मध्ये असू द्या किंवा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण आयओटी बाबत जे काही क्वेश्चन विचारले जातील त्या क्वेश्चनची पूर्ण तयारी, आयओटी ही जी कन्सेप्ट आहे ती आयओटी कन्सेप्ट एकदम परफेक्ट होणार आहे आणि तुम्ही कधीही विसरू शकणार नाही की आयओटी म्हणजे काय आहे। मित्रांनो, तुम्ही म्हणाल की इंटरनेट ऑफ थिंग, इंटरनेटचा वापर करून ज्या गोष्टी वापरल्या जातात त्याला काय म्हटलं जातं, आयओटी असं म्हटलं जातं। बघा, आयओटी ची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या आपल्या भाषेमध्ये करायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीने करू शकतो। तर आयओटी म्हणजे काय, तर तुम्हाला इथं लक्षात येईल की इंटरनेट दिलेला आहे, ज्या गोष्टीचा आपण इंटरनेट यूज करून वापर करू शकतो त्याला काय म्हटलं जातं, आयओटी असं म्हटलं जातं। आयओटीचं एक्झाम्पल बघा काय असू शकतं, हा जो काही युजर आहे हा युजर काय करतो की त्या युजरची कंपनी आहे, ही त्यांची कंपनी आहे, या कंपनीमध्ये वर्कर काम करत असतात। ते वर्कर काम करत असताना तो सीसीटीव्ही मध्ये काय करत असतो, पाहत असतो। या ठिकाणी सर्व सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे या कंपनीमध्ये। त्याचबरोबर हा जो काही युजर आहे त्याची एक कार ही आहे आणि ही कार काय झालेला आहे, त्याचा जो काही ड्रायव्हर आहे ती ड्रायव्हर कार घेऊन बाहेर गेलेला आहे आणि युजर एका रिमोट लोकेशनला बसलेला आहे। कार एका वेगळ्या लोकेशनला आहे, ही कंपनी त्याची वेगळ्या लोकेशनला आहे आणि हा जो युजर आहे तो कुठेतरी वेगळ्या लोकेशनला त्याच्या घरामध्ये बसलेला आहे। तर हा युजर त्याच्या घरामध्ये बसलेला असताना त्याला काय करायचं आहे की कंपनीमध्ये जे काही वर्कर आहेत किंवा जो काही ड्रायव्हर कार घेऊन गेलेला आहे तर ते कोणत्या लोकेशनला आहेत, ते कशा पद्धतीने काम करत आहेत हे कंपनी मधले वर्कर पाहायचं आहे आणि ड्रायव्हर जो कार घेऊन गेलेला आहे तो कोणत्या लोकेशनला आहे हे पाहायचं आहे। तर हे पाहणं अतिशय सोपं झालेलं आहे मित्रांनो या आयओटीच्या सहाय्यानं। काय केलेलं असतं, कंपनीमध्ये इथं सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत, कारमध्ये जीपीएस सिग्नल बसवलेले आहे, दोन्हीही लोकेशनला इंटरनेट दिलेलं आहे। इथं काय दिलेलं आहे, जे डिव्हाइसेस आहेत त्या डिव्हाइसेस मध्ये काय केलेलं आहे, वेगवेगळे इक्विपमेंट बसवलेले आहेत की ज्या इंटरनेटला कनेक्ट आहेत। इथं सीसीटीव्ही लावलेले आहेत, सीसीटीव्ही इंटरनेटला कनेक्ट आहे। इथं जीपीएस आहे, जीपीएस सुद्धा इंटरनेटला कनेक्ट आहे। हे कशामुळे केलं जातं किंवा हे कशा पद्धतीने केलं जातं, तर याच्यामध्ये एक एम्बेडेड सिस्टीम बसवली जाते आणि त्या एम्बेडेड सिस्टीममुळे काय केलं जातं, हे डिव्हाइसेस जे आहेत ते ट्रॅक करणं सोपं जातं आणि हे जे काही डिव्हाइसेस आहेत याचं जे काही एक ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन किंवा जे काही ऍप आहे ते ह्या युजरच्या मोबाईल मध्ये आहे। कशामध्ये आहे, या युजरच्या मोबाईल मध्ये आहे आणि हे ऍप पण काय केलेलं आहे, तर ह्या दोन्हीच्या जे काही डिव्हाइसेस आहेत त्या डिव्हाइसेसला कनेक्ट केलेलं आहे। त्यामुळे काय होतं की यांच्यामधील जे काही कम्युनिकेशन चाललेलं आहे किंवा इथं जे काही काम चाललेलं आहे तो युजर जो रिमोट लोकेशनला बसून आहे तो काय करू शकतो, इझिली मॉनिटर करू शकतो। त्यासाठी त्याला इथं कंपनीमध्ये जायची गरज नाही किंवा इथं ड्रायव्हर बरोबर सुद्धा जायची गरज नाही। आलं का लक्षात? तर हे जे काही एक्झाम्पल आहे मित्रांनो ते कशा थ्रू चालत असतं, तर हे सर्व इंटरनेट थ्रू चालत असतं आणि जे एक एम्बेडेड सिस्टीम याच्यामध्ये बसवलेली आहे की ज्याला इंटरनेट कनेक्ट केलेलं आहे याच्या मार्फत हे सगळं मॉनिटर केलं जातं। तर तुम्ही बघा आपलं काम किती इझी झालं की जो काही युजर आहे, कंपनीचा जो ओनर आहे तो त्याच्या घरी बसून कंपनी मधलं काम मॉनिटर करतो। अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये जी काही आपली लाईफस्टाईल आहे ते अतिशय इझी होणार आहे या आयओटीच्या माध्यमातून। लक्षात आलं का तुम्हाला मित्रांनो आयओटी काय आहे? अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला आयओटी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे आयओटी कुठे कुठे वापरलं जाऊ शकतं, तर पहिला आहे स्मार्ट होम्स। बघा, आपल्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असतात, त्याचबरोबर व्हिडिओ बेल बसवलेली असते। हे जे काही अप्लायन्सेस आहेत याच्यामध्ये काय केलेलं जातं, तर ह्या आयओटीची जोड दिली जाते।
त्याच्यानंतरचं पुढचं जे आहे ते हेल्थ केअर सेक्टर आहे. बघा हेल्थ केअर सेक्टर मध्ये पण वेगवेगळे डिव्हाइसेस आलेले आहेत की जे आपली पूर्ण बॉडी काय करत असतात, मॉनिटर करत असतात. आपण जर स्मार्ट वॉच पाहिलं तर स्मार्ट वॉच मध्ये आपल्याला आपण दिवसभरामध्ये किती चाललो, आपल्या किती कॅलरी बर्न झाल्या, ही सगळी जी माहिती असते ती स्मार्ट वॉच मध्ये आपल्याला ही माहिती मिळत असते. त्यामुळे अशा पद्धतीचं खूप सगळे इक्विपमेंट आहेत. ते इक्विपमेंट काय केले जातात, हेल्थ केअर जे सेक्टर आहे त्या हेल्थ केअर सेक्टर मध्ये पण वापरले जातात. तुम्ही म्हणाल की याची अॅक्युरेसी किती असते, तर मित्रांनो याची अॅक्युरेसी आहे ते अतिशय अॅक्युरेट असते, कारण ह्याच्यामध्ये कोणतेही ह्युमन इंटरफेस नसतं. बघा ह्याच्यामध्ये कोणताही ह्युमन इंटरफेस आहे का, जी इन्फॉर्मेशन आता इथं कंपनीमध्ये काम करते ती इन्फॉर्मेशन त्याच्या ओनरला जाते, ती डायरेक्ट ऍट ऍक्च्युअल कंपनी आणि तो ओनर त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन होते. याच्यामध्ये कोणताही ह्युमन इंटरफेस आहे का किंवा इथं कोणताही मानवी हस्तक्षेप आहे का, नाहीये. त्यामुळे जो मेसेज आहे तो अॅक्युरेट आणि 100% अॅक्युरेसीने पोहोचत असतो. त्यामुळे आयओटीचा उपयोग जो आहे तो आयओटीचा उपयोग सर्वत्र जास्त प्रमाणावर केलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर तुम्हाला इंडस्ट्रियल ज्या कंपनी आहेत त्याच्यामध्ये आपण पाहत असाल की वेगवेगळे आपल्याला आता 3D डिझाईन पाहायला मिळतात. त्या 3D डिझाईन बनवण्यासाठी पण ऑटोमोबाईल ज्या सेक्टर आहे किंवा जे ऑटोमेशन सेक्टर आहे त्याच्यामध्ये पण आयओटीचा उपयोग केला जातो. ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट मध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला समजेल आता की कशा पद्धतीने ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट मध्ये पण आयओटीचा यूज केला जातो, की क्लायमेट कंडिशन जे आहे ते पाहण्यासाठी आयओटीचा यूज केला जातो. असे बरेच सगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला फक्त इथं फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी एक एक उदाहरण दिलेलं आहे. त्यानुसार तुमच्या डोळ्यापुढे एक इमेज क्रिएट करायची आहे की आपण अशा पद्धतीच्या आयओटीच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या किती ठिकाणी पाहिलेल्या आहेत तुम्ही आठवू शकता. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे. आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये जातो किंवा मुलं जे काही शाळेमध्ये जातात त्यांची बस पूर्ण ट्रॅक केली जाते. ते ट्रॅक झालेली बस पालक ही पाहत असतात, त्याचबरोबर शाळेचं मॅनेजमेंट ही पाहत असतं. तर ही जी काही ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये पण आयओटीचा यूज केलेला दिसतो. एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला जे काही आयओटीचा यूज आहे तो आयओटीचा यूज होताना दिसत असतो. तर मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कोणतंही असं एक सेक्टर राहणार नाही की ज्याच्यामध्ये आयओटीचा यूज केला जात नाही, कारण आयओटी ही येणाऱ्या काळाची एक गरज झालेली आहे आणि आधुनिक काळामध्ये आयओटी वापरणं हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे, कारण सर्वांकडे वेळ कमी आहे, अॅक्युरेसी आपल्याला हवी असते, त्यासाठी आयओटीचा यूज हा केला जातो आहे. मित्रांनो तुम्हाला समजलं का की आयओटी काय आहे? आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आयओटी एक काय आहे की इंटरनेटला जोडलेली कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामधून विदाउट ह्युमन इंटरफेस आपल्याला जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला अॅक्युरेट आणि 100% खात्रीशीर माहिती मिळत असते. तर मित्रांनो माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.